की पंचायत समिती लेवलला 15,000 रुपये घेतात का घेतात हे रेकॉर्ड करून घ्या. कुठे दाखल करायचे तिथं दाखल करा. आणि राहिलेले 5,000 असतील नळपट्टी घरपट्टीसाठी घ्यायचे आहेत आणि आठवड्याच्या ग्रामसभेत योजनांचे रेड कार्ड, सरपंचाच्या वक्तव्याने खळबळ. नमस्कार, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. चाकूर तालुक्यातील आटोळा गावात 17 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत शासकीय योजनांच्या लाभासाठी सांगितलेल्या कथित रकमेवरून आता मोठा सवाल उपस्थित झालाय. ग्रामसभेत सरपंच महेश वत्ते यांनी विहिरीसाठी 15,000 रुपये तर गोट्यासाठी 7,000 रुपये पंचायत समितीमध्ये द्यावे लागतात असे सांगितल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे पैसे कोणाला आणि नेमके कशासाठी द्यावे लागतात याबाबत सरपंचांनी ग्रामसभेतच भाष्य केल्याचे सांगितले जात आहे. यावेळी तुम्ही लाईव्ह करा किंवा व्हिडिओ करा, मला काहीच फरक पडत नाही अशा आशयाचे वक्तव्यही करण्यात आल्याचे उपलब्ध व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. यामुळे आता फक्त प्रश्न रकमेचा नाही तर शासकीय योजनांच्या लाभासाठी अशा प्रकारे पैसे देणे अधिकृत आहे का असा आहे. विहीर, गोटा किंवा घरकुल यांसारख्या योजनांचा लाभ घेणाऱ्या सामान्य लाभार्थ्यांकडून जर पैशाची मागणी होत असेल तर त्यामागे नेमकी व्यवस्था काय आहे आणि जर ही रक्कम अधिकृत नसेल तर अशा पैशांची मागणी करण्याची परवानगी कोणाला आहे. या प्रकरणाची प्रशासनाने सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान या प्रकरणातील उपलब्ध व्हिडिओमध्ये सरपंच महेश वत्ते यांचे वक्तव्य दिसून येत असले तरी त्यामागची संपूर्ण पार्श्वभूमी आणि रकमेबाबतची अधिकृत माहिती प्रशासनाकडून स्पष्ट होणे बाकी आहे. आता या ग्रामसभेत सांगितलेल्या रकमा नेमक्या कशासाठी होत्या, त्याला अधिकृत आधार आहे का आणि या संपूर्ण प्रकरणाचे सत्य काय आहे याकडे आठवड्यासह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आठवडा गावचा माजी तंटामुक्ती अध्यक्ष आहे मी. आमच्या गावामध्ये ग्रामसभा झाली. त्या ग्रामसभेमध्ये अनेकांनी बरेच प्रश्न विचारले. त्या प्रश्नामध्ये प्रत्येकाचे एकच विषय असा होता की घरकुलासाठी, विहिरीसाठी आणि गोट्यासाठी जी पैशाची मागणी केली जात होती, पैसे द्या म्हणून मागत होते ग्रामपंचायतला. लोकांनी म्हणले ते पैसे कशासाठी लागतात. त्यावेळेस सरपंच यांनी माईक हातात घेतला आणि स्पष्टपणे सांगितले की बाबा आम्ही जे 20,000 तुमच्याकडून आकारतो त्याच्यातले 5,000 आम्ही घरपट्टी आणि नळपट्टी म्हणून ग्रामपंचायतीला ठेवतो आणि बाकीचे जे 15,000 आहेत आम्ही ती पंचायत समितीला देतो आणि पंचायत समितीला ती पैसे दिल्याशिवाय कुठलंच काम होत नाही. मला नाही तर तुम्ही कुठेही जाऊन विचारलो आणि अख्ख्या महाराष्ट्रात विचारलो तर ती आकारले जाते असं त्यांनी स्पष्ट जनतेपुढे जाहीर ग्रामसभेमध्ये सांगितले. गावातील लोकांचं असं मागणी आहे की हे जे पैसे आकारले घेतले जातात लोकांकडून आणि ते लोकांची मागणी आहे की तुम्ही योजनेसाठी जे पैसे जनतेकडून घेतात ह्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि पुढे जे त्यांना मागणी करतात त्यांच्यावरही चौकशी करून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी गावकऱ्याची मागणी आहे. गावातील जनतेची मागणी अशी आहे की जे चाकूर पंचायत समितीने गोठ्यासाठी 7,000 आणि विहिरीसाठी 20,000 घेतले आहेत त्याची सखोल चौकशी होणार का. हा जो पंचायत समितीचा बोंगळ कारभार आहे ना की जनतेची मागणी आहे की हे 20,000 विहिरीचे आणि गोट्याचे पैसे जे घेतलेत त्याची सखोल चौकशी व्हावी आठवकरांची सगळ्यांची मागणी आहे. मी आठवडा गावचा ग्रामरोजगार सेवक आहे. मला जे लोकांनी काही पैसे गावातून दिलेले आहेत मी सगळे पैसे पंचायत समितीच्या नरेगा कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत. ते पैसे दिल्याशिवाय कुठलंच काम करत नाहीत. ग्रामसभा झाली. आम्ही ग्रामसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला की तुम्ही आमच्याकडून जे 20,000 रुपये घेता कशासाठी घेता बाबा. तर सरपंच म्हणले की 15,000 रुपये आम्ही पंचायत समितीला देतो आणि 5,000 रुपयाची तुम्हाला पावती देतो आम्ही. कशासाठी तर घरपट्टी नळपट्टी. आम्ही म्हणलं ती 15,000 तुम्ही कोणाला दिलो. त्याची म्हणली आम्ही साहेबाला दिलो 15,000 रुपये. अमोल केदार सगळेच ऑपरेटर इथं पैसे घेतले किती 100-200 रुपये 200 रुपये
मला 200 रुपये घेतले. 200 रुपये का रेकॉर्डिंग करा. ज्या लोकांना आपण 20,000 घेतले 15,000 रुपये जिल्हा राज्यात गावाला माहिती आहे, तालुक्याला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे की पंचायत समिती लेवलला 15,000 रुपये घेतात का घेतात हे रेकॉर्ड करून घ्या. कुठे दाखल करायचे तिथं दाखल करा. आणि राहिलेले 5,000 असतील नळपट्टी घरपट्टीसाठी घ्यायचे काय आणि पावत्या लागतात का? गावातले 10 ते 15 लोक होते. एक असा सामान्य माणूस आला होता, त्या पैसे मागितला गणपती गणपतीसाठी मागितला. मी म्हणत त्या माणसाने मला पैसे भरवायचे. ऐका, माग त्या माणसाने पैसे भरले आणि ह्या माणसाला पैसे मागायची गरज नाही. एकच गोरगरिबाला चालायचं नसतं, सगळ्यांना सोडून द्यायचं असतं. म्हणून ह्या 2 महिन्यात आणि कशाला करता केला मी. गावातले काही 10 लोक होते, इथं असतील नसतील. बाकी तुम्हाला काय वाटते, तुमच्या गावातील अशा सरकारी योजनांसाठी पैसे घेतात का, आणि घेतात तर त्याची पावती देतात का? कमेंट करून नक्की सांगा.